आता आपण वारीचे अपडेट घेऊया। ज्ञानोबा तुकोबांच्या नामगजरानं अवघा सासवड परिसर भक्तिमय झालेला आहे, न्हाऊन निघालेला आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा आज मुक्काम सासवडला असणार आहे। पहाटेच्या काकड आरतीनंतर वारकरी पुढील प्रवासाच्या तयारीला लागले। त्याचवेळी संत सोपानकाका महाराजांच्या पालखीचंही आज सासवडहून प्रस्थान होणार आहे। हजारो वारकऱ्यांची उपस्थिती इथं बघायला मिळते। या भक्तिमय सोहळ्याचे आणि सासवडमधील सध्याच्या घडामोडींचे थेट चित्रण। ज्ञानोबा तुकोबांचा गजर सुरू आहे। सासवडची ही दृश्य, सासवडमध्ये आज पालखी मुक्कामी आहे। जाऊया आपण सासवडला। माझी प्रतिनिधी सहकारी प्रियंका आपल्या सोबत आहे, प्रियंकाशी बोलूया। प्रियंका, काल पुण्यामध्ये तुकोबा ज्ञानोबांच्या पालखीच्या भेटीचा सोहळा तू अनुभवलास आणि आज सासवड मुक्कामी आहेस, काय सांगशील? निश्चितच सुवर्णा, रामकृष्ण हरी तुम्हालाही आणि न्यूज 18 मराठीच्या सगळ्या दर्शकांना। आता आपण उपस्थित आहोत संत सोपान काका महाराजांच्या या समाधी मंदिरासमोर आणि आषाढी वारीच्या या प्रवासामध्ये सासवडला एक अनन्य साधारण महत्व आहे। कारण संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येथे मुक्कामी असताना संत सोपान काका महाराजांच्या समाधीचं इथे दर्शन घेतलं जातं आणि या दर्शनासाठी आपण बघतोय हजारो वारकरी सकाळपासून रांगेमध्ये उभे आहेत आणि दर्शनासाठी यांनी सकाळपासून रांग लावलेली आहे। आणि इथे तुम्ही बघू शकता की वारकऱ्यांची दर्शनासाठी एवढी गर्दी, नामदेव तुकारामच्या जयघोषामध्ये इथे आनंद साजरा करताना दिसत आहेत। भक्तिमय वातावरण इथे झालेलं आहे, भक्तिभावाने ओथंबलेलं हे सगळं वातावरण आपल्याला अनुभवण्यासाठी राज्यभरातून म्हणजे राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक इथे सोपान काका मंदिरामध्ये दाखल झालेले आहेत आणि अतिशय सुंदर असा अभंग आणि भजन इथे सुरू झालेलं आहे। आज संत सोपान काका महाराजांच्या पालखीचं सासवडमधून प्रस्थान होणार आहे आणि त्यामुळेच मंदिर परिसरामध्ये एक वेगळीच आपण बघतोय की भक्तिमय वातावरण पाहायला मिळतं। आपण काही भक्तांशी बोलूया। एकनाथ नामदेव तुकाराम, बोला बोला ना, बोला बोला। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ। आम्ही विरेगावचे, जालना जिल्हा। बरं, तुम्हाला आता जालना नांदेड जिल्हा, जिल्हा, नायगाव तालुका, पूर्ण महाराष्ट्र तुम्हाला बघतोय। टाळा। तर आपण बघतोय की उत्साह काही कमी व्हायचं नाव घेत नाही। माझ्यासोबत काही महिला वारकरी सुद्धा आहेत ज्या इथे दर्शनासाठी आलेल्या आहेत आणि त्यांच्याशी आपण जरा बोलूयात। माऊली, कुठून आल्या? मी पैठण, माझे नाव सुमन अंबादास गुठे। बर, मी राहणार संभाजीनगर पैठण। छत्रपती संभाजीनगर मधून आलेले आहेत काकू। हो, आता पैठण, मंदिरात तुम्ही पैठण. कोणता अभंग म्हणत होते, सांगा जरा। म्हणत होते ज्ञानेश्वर माऊलीचा। ज्ञानेश्वर माऊलीचा अभंग असा आहे, शॉर्ट म्हणते। म्हणा, तुम्ही म्हणा। विठ्ठल पंताचे दैव थोर, कोटी आले ज्ञानेश्वर। विठ्ठल पंताचे दैव थोर, कोटी आले ज्ञानेश्वर। संसार केला पोती पोती, संसार केला पोती पोती, पोटी आले निवृत्ती, पोटी आले निवृत्ती। विठ्ठल पंताचे दैव थोर, पोटी आले ज्ञानेश्वर। संसार कंदाचे दैव सोर, पोटी आले ज्ञानेश्वर। संसार केला येता जाता, संसार केला येता जाता, पोटी आले सोपान काका, पोटी आले सोपान काका। विठ्ठल पंताचे दैव थोर, पोटी आले ज्ञानेश्वर। मोठ्या पंताचे दैव थोर, पोटी आले ज्ञानेश्वर। संसार केला गाई गाई, संसार केला गाई गाई, पोटी आल्या मुक्ताबाई,
पोटी आल्या मुक्ताबाई विठ्ठल पंताचे दैव थोर पोटी आले ज्ञानेश्वर खूप छान माऊली, खूप छान, खूप मस्त बोलल्या तू. पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. तर अशा पद्धतीने आपण बघतोय की अशा पद्धतीने सुवर्ण आपण बघतोय की महिला वारकऱ्यांचा जो काही उत्साह आहे तो प्रचंड प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी देहू आळंदी पासून चालत ते सासवडला आलेले आहेत. दिवे घाटाची इतकी अवघड चढाई त्यांनी केलेली आहे, तरी सुद्धा मला एकाही माऊलीच्या चेहऱ्यावर थकवा दिसत नाहीये, फक्त आणि फक्त आनंद दिसतोय यांच्या चेहऱ्यावर. आणि सोपान काकांचं त्यांनी दर्शन सुद्धा घेतलेलं आणि आता पुढच्या दिशेने पंढरपूरची आता वारी त्यांची सुरू 3 झाली. वाजल्यापासून पहाटे 3 वाजल्यापासून मी पुण्यापासून चालत आलेली. एकही क्षण मी अशी टेकले नाही. माझ्या मनात उत्साह होता की मला पायी चालायचं म्हणजे चालायचं. दिवे घाट मी 2.5 तासात पार केला. काय सांगता? 2.5 तासात मी 2:15 लागले होते. 2:30 आले वाटत, तरी मी अशी मुलाखती दिल्या, पण मी बसले नाही, टेकले नाही. माझा मनाचा उत्साह होता असा होता की मी चढणार. आणि मी 8:30 आले, माझ्या ठेप्यावर आले, एकटी आले. दिंडी जरी आले तरी मी माझी मनाने एकटी निघते घरून. पण कोणी या किंवा नका येऊ, पण मला जायचं असतं. मी 11 वर्ष 12 वर्ष झाली मी तशी दिंडीत येते. 12 वर्ष झाले. 12 वर्ष पूर्ण झाले. किती वर्षाचे तुम्ही? हा? मी 66 वर्षाची. 1958चा माझा जन्म आहे. 1974ला माझी 7वी झालेली आहे. 20 वर्षानंतर मी 10वीची परीक्षा पण दिली, 12वीची दिली. उत्साहामुळे मला काही करायचं नव्हते. माझे मालक मुख्याध्यापक होते, पण मला नोकरीची गरज नव्हती. पण मला समाजसेवेची खूप आवड आणि भक्तीची आवड. मला भगवंताचं शिवाय दुसरं काही सुचत नाही. मी दिंडीत येतच असते. मस्त. तुमची दिंडी छान हो. न्यूज 18 मराठीकडून तुम्हाला शुभेच्छा आहे. पंढरपुरात ठणठणीत भेटा आम्हाला. आम्ही सुद्धा भेटू तुम्हाला. कुठं भेटता तुम्ही? माऊलीच्या मठाजवळ भगवान बाबाचा मठ आहे, तिथे असते. चालेल चालेल चालेल. चला, रामकृष्ण हरी. कृष्ण हरी, जय हरी. जय हरी. तर आपण बघतोय उत्साह माऊलींचा कमी होत नाहीये. त्याचबरोबर आपण बघतोय हजारोंच्या संख्येने देहू आणि आळंदी दोन्ही ठिकाणाहून वारकरी संत सोपान काकांच्या दर्शनासाठी येतात. नक्की. कारण असं आहे, संत ज्ञानेश्वर महाराजांचे धाकटे भाऊ म्हणून संत सोपान काका यांची ओळख आहे आणि त्यामुळेच संत सोपान काका यांचं देखील अनन्यसाधारण महत्व आहे. संत नक्की. ज्ञानेश्वर महाराजांसारखी संत सोपान काकांनी सुद्धा समाधी घेतलेली होती आणि त्यानंतर आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात गर्दी आणि दर्शन घेण्यासाठीचा हा उत्साह पाहायला मिळतोय. सुवर्णा. नक्की. रामकृष्ण हरी. प्रियंका, धन्यवाद सविस्तर सगळं तिथलं वातावरण आणि अनुभव सांगितल्याबद्दल. ज्ञानोबा तुकाराम आणि विठ्ठल विठ्ठलच्या जयघोषामध्ये, टाळ मृदुंगाच्या अखंड गजरामध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आज सकाळी लोणी काळभोर इथल्या मुक्कामी होता तो उरकला आणि पुढील प्रवासाकरता मार्गस्थ झाला. हा भक्तीचा सागर यवतच्या दिशेनं पुढे सरकतोय. सोहळ्यातील वारकऱ्यांना आज तब्बल 30 किलोमीटरचा मोठा पल्ला पार करायचा आहे. आता आपण बोलूया माझा सहकारी सुमित सोनवणे याच्याशी. लोणी काळभोरला तो आहे, त्याच्याशी बोलूया. दरवर्षी ही वारी जी आहे ती वार्तांकनाच्या निमित्तानं सुमित तूही अनुभवत असतोस. काय सांगशील लोणी काळभोर मधलं आजचं वातावरण? जय हरी माऊली. आणि त्याचा उत्साह जो आहे ना तो आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पुणे सोलापूर मार्ग अक्षरशः भक्तिमय झालेला आहे. जय हरी विठ्ठलाच्या नामघोष करण्यात येतोय आणि मोठ्या संख्येने जे आहे ते वारकरी येत असतात. सकाळपासूनच ते वारकरी जे आहे ते आता यवतच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. उत्साह त्यांच्या संपूर्ण या सगळ्या प्रवासामध्ये असतो. जय हरी विठ्ठल माऊलीचा नामस्मरण या ठिकाणी करत असतात आणि एक उत्साह जो आहे तो या ठिकाणी दिसतो. साधारण 30 किलोमीटरचा हा पल्ला आहे. कडक ऊन आहे डोक्यावर, मात्र हे कुठली तमा न बाळगता फक्त विठ्ठलाच्या भेटीच्या ओढीने हे वारकरी जे आहेत ते यवतच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. आज यवतला त्याचा मुक्काम आहे आणि ही जी पालखी जी आहे ती आता उरळी कांचनमध्ये विसावा घेणार आहे. आपल्यासोबत काही वारकरी आहेत जे हिंगोलीवरनं आल्यात. बाबांचं वय 78 वय 80 वय आहे. तुम्ही काय सांगाल या सगळ्या वारीमध्ये तुमचा काय अनुभव आहे? या वारीत जे आनंद होतोय ब्रह्म आनंद आहे.
हरिप्राप्तीची उपाय धरा संतांचे ते पाय. वारी ही प्रत्यक्ष महादेवानं सुरू केलेली आहे. कारण हे आदिनाथ युग 28 युगापासून जी वारी आहे ही प्रत्यक्ष महादेव परमात्मानं सुरू केलेली आहे. हातामध्ये बासरी आहे, तर नेमकं एक सूर विठ्ठलाच्या भक्तीसाठी तुम्ही वा, तुम्हाला आनंद होतो हे सगळं वाजवताना, तुम्ही त्या बासरीच्या माध्यमातून पण सांगितलेलं आहे. बाकीच्या माध्यमातून ज्या आनंद होतो त्याच्याचा मला थोडा सुद्धा सीन येत नाही. बरं. आता एवढा मोठा टप्पा पार करायचा आहे, 30 किलोमीटर आहे. तुमचं वय पाहता याच्या नादातच आम्ही चालत असतो. जे हरी विठ्ठलच्या नादामध्ये आम्हाला हा टप्पा देखील समजत नाही आणि येवत कसं जवळ येईल ते देखील कळत नाही, असं देखील या वारकऱ्यांकडून सांगितलं. काय सांगाल या माऊली, काय सांगाल, काय? अरे वा, वारीसारखा आनंद कुठं नाही त्रिभुवनात नाही बरं का. आणि वारीमध्ये सर्व काही बरं का. आणि माझी ही 21वी वारी, 21वी वारी. 2 कोरोनामध्ये राहिल्या, तर 2005 पासून वारी केलेली. ही अशीच ही वारी जी आहे ती परंपरा अनेक वर्षापासून या मार्गावरून जात असते आणि त्याचा आनंद जो आहे वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय. साधारण 30 किलोमीटरचा हा पट्टा आहे. सकाळी लोणी काळभोरमधून हा प्रवास सगळा त्यांनी यवतच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत आणि असं दर्शन जे आहे ते घेतलं जात आहे. आणि अशा वारकऱ्यांचा उत्साह, कडक ऊन आहे डोक्यावर सध्या, तरी उत्साह काही कमी होत नाही आहे. आणि वारकऱ्यांचं या ठिकाणी जे विशेष महत्त्व जे आहे ते ग्रामीण भागातील ही आता वारी ग्रामीण भागामध्ये आली आहे. त्यामुळे शेतकरी जे आहेत ते पेरण्या सोडून आता संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या दर्शनासाठी येतात. वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी जे भाविक आहे ते या ठिकाणी या वारकऱ्यांमध्ये येत असतात. काय माऊली, काय सांगाल? माऊली काय नाही चाललंय आता रामकृष्ण कुठून आलाय? देवावरून आलोय. देऊरवरनं? माऊली, काय काय आनंद होतो? आनंद होय, मनापासून आनंद होतो. असा आनंद जो आहे तो या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतोय. त्यामुळे एकदा तरी वारी अनुभवून पाहायला हवी असं देखील हे वारकरी जे आहे ते सांगताना आपल्याला दिसत आहेत. नक्की सुमित, धन्यवाद. आपण माहिती दिली त्याबद्दल. लोणी काळभोरला आहेत आमचे सहकारी सुमित. आणि ही विठ्ठलाकडूनच मिळणारी ऊर्जा आहे जी या सगळ्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसते आहे.